गाव शिवपांढर, काळी शिवार माती आणि याच काळ्या भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्यांना प्रथमतः रामकृष्ण हरी. रसिक मायबाप, खरं तर सावळा रंग हा निर्मितीचा रंग मानला जातो. जेव्हा आभाळात काळे ढग दाटून येतात तेव्हाच तर पाऊस पडतो आणि ही सृष्टी हिरवीगार होत असते. जेव्हा काळ्या भुईतून पिवळं सोनं पिकतं ना, तेव्हाच तर संपूर्ण जगाची भूक भागत असते. असंच बैलगाडा शरीर क्षेत्रातली एक सावळी मूर्ती विठ्ठल पांडुरंग चव्हाण बुतकर, अर्थातच हजारो प्रेक्षकांच्या, हजारो बैलगाडा शौकीनांच्या गळ्यातील ताईत विठ्ठल नाना बुतकर. चर्चे उन्हीं के होते हैं जिनके मिजाज कुछ अलग होते हैं. खरं तर असं म्हणतात की ज्या माणसांच्या पाठीचा कणा ताट असतो आणि ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत त्या क्षेत्राचा सातबारा पाठ असतो, ती माणसं कधी खचत नाहीत, दमतही नाहीत, ती निर्धास्तपणे उभी असतात. असंच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक यश अपयशाला, दुःखाला आणि सुखाला कवटाळणी घालत जो माणूस या बैलगाडा शरीर क्षेत्रात तरला, स्वतःला सावरत संयमानं उभा राहिला आणि संघर्ष योद्धा म्हणून आजही या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव टिकवून या बैलगाडा शरीर क्षेत्रासाठी आपल्या पद्धतीने, आपल्या परीने योगदान देण्याचं काम करत आहे, ते म्हणजे विठ्ठल नाना. खरं तर एक योगायोग म्हणजे आज कळंब, कर्जत, बोरीची वाडी आणि याच ठिकाणी आमदार केसरी हे मैदान आयोजित केलं होतं. मैदान होतं थारचं मैदान. रसिक मायबाप, ज्यावेळी एखाद्या मोठ्या मैदानाचं आयोजन केलं जातं तेव्हा त्या मैदानाचा प्रमुख दावेदार म्हणून अनेक बैलांकडे पाहिलं जातं. आणि मग जेव्हा बैल येतात तेव्हा नक्कीच निश्चितपणे त्या गाडीवरती, त्या जोडीवरती सारथ्य करणारा ड्रायव्हर पुढे येत असतो. ह्या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरी आपण जरा अलीकडे येऊन बोलूयात, कारण त्यांचं यश जरी एका बाजूला असलं तरी या यशामागची कहाणी मात्र निराळीच आहे. कारण या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये ज्यावेळी या व्यक्तिमत्वावरती टीका केली जाते, टिप्पणी केली जाते, त्यांना अपयश येतं, संघर्ष येतो आणि या सगळ्या गोष्टीतून पुन्हा एकदा जसा एक फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा एकदा उभारी घेतो आणि स्वतःचे आगळे वेगळे विश्व निर्माण करतो. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये नाव करणं फार सोपं असतं, परंतु ते नाव टिकवून ठेवणं हे प्रचंड अवघड असतं आणि हे नाव विठ्ठल नाना बुतकर यांनी टिकवून ठेवलंय. कारण अपवादात्मक या वर्षीचं श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान सोडलं तर जेवढी बंदीनंतरची मोठी मैदानं झाली तेवढ्या मैदानांमध्ये पहिल्या 3 क्रमांकामध्ये असणारा हा ड्रायव्हर म्हणजे सरदार भापकर हिंद केसरी असेल, रुस्तुमी हिंद केसरीचं पहिलं पर्व असेल, किंबहुना मग पुसेगाव असेल, पेडगाव असेल, 61 फाट्याचं थारचं मैदान असेल, किंबहुना चाकणचं महाभारत केसरी थारचं मैदान असेल. ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही सगळी मैदानं जर आपण पाहिली तर ही मैदानं नानांच्यासाठी किंबहुना त्यांच्या चाहत्यांसाठी एक यादगार मैदानं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्या मैदानांवरती त्यांची कारकीर्द त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं उमटवण्याचं काम केलं. परंतु या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना ज्यावेळी सर्जा सरांच्या निधनानंतर अंकिताताईंनी नेला आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्यावेळी या माणसाला आयुष्यात फक्त अपयश, संघर्ष आणि दुःख एवढीच गोष्ट आली तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी उभारी घेतली. मग त्याच्यानंतर अनेक बैल घेतली, त्याच्यानंतर तेजा घडवला, त्याच्यानंतर दिवाण्या त्यांच्याकडे आला, आता चिक्या आला. अशी अनेक बैल आज या माणसाकडं फार चांगल्या पद्धतीनं पळत आहेत. याच्या मागचं कारण काय असेल तर त्यांनी त्या बैलांवरती घेतलेली मेहनत, कष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्या मुख्य नंदींना दिलेलं प्रेम. ह्या सगळ्या गोष्टींच्या जीवावरती आज त्यांची बैल पळतायत. परवा केवळ नानांच्या शब्दाखातीर आणि त्यांच्या नावाला जोड देऊन विक्रम घाडगे सरपंच पाचवड या व्यक्तिमत्वानं 51 लाख रुपयांची विक्रमी खरेदी केली आणि ती म्हणजे हरण्या बैलाची. छत्रपती संभाजीनगरवरून हा बैल खरेदी केला गेला. खरं तर मागच्या 2 मैदानात त्या बैलानं नंबर केला, परंतु आजचं हे थारचं मैदान त्यांचं एक पहिलं पर्व म्हटलं तरी चालेल. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना अनेक रथी, महारथी आजच्या मैदानात उपस्थित होते, फायनलसाठी होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जरी शंभू आणि रायबा त्या मातीमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असले तरी सुद्धा नानांची गाडी कोणाच्याही नजरेत नसताना देखील
आज त्या मैदानात दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली आणि ते आल्टो गाडीचे विजेते ठरले. खरं तर पहिला क्रमांक ज्यांनी मिळवला त्या रायभाळ आणि शंभू यांचं करावं तेवढं कौतुक कमी, कारण हे दोन्हीही नवीन चेहरे आहेत. त्यांचं अभिनंदन आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. परंतु हा माणूस विठ्ठल ड्रायव्हर बुतकर, ज्या माणसानं अनेक गोष्टी सहन केल्या आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा पुन्हा तेवढ्याच कणखरतेनं, ताठरतेनं आणि निर्धास्तपणे उभा राहिला असा एक संघर्ष योद्धा. शेवटी बाबा आमटेंच्या शब्दांमध्ये त्यांच्यासाठी फक्त एवढंच, शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाईन, दुःख उधळाय असं आता आसवांना वेळ नाही. पांगळ्यांच्या सोबतीला येऊ दे बलदंड वाहू, निर्मितीची मुक्त गंगा इथल्या मातीत वाहू. नांगरू स्वप्ने उद्याची, येतील फुलतील शेते, घाम गाळीला ज्ञान येते आणि याच मातीत घडतील उद्याचे लोकनेते. एखाद्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी आपलं नाव सिद्ध करायचं असतं त्यासाठी स्वतःला आधी शिजवून घ्यावं लागतं, चंदनासारखं. मुर्दा लोहे को हथियार समझने वाले अपने आंसुओं को अवतार बनाने वाले, हमको बेकार समझते हैं सियासतदां, मगर हम है इस देश के सरकार बनाने वाले. अर्थात काय तर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये नावीच्या वजीरपासून ते आत्ता त्यांच्या धावणीला असणाऱ्या तेजा, चिक्या अशा प्रत्येक नंदीला घडवण्यासाठी योगदान असणाऱ्या सप्त हिंदकेसरी विठ्ठल ड्रायव्हर बोधकर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या मैदानात त्यांनी जे विजेतेपद मिळवलं त्यासाठी खूप खूप अभिनंदन. मनपूर्वक धन्यवाद. जय महाराष्ट्र.